या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। नवी मुंबई येथील नेरूळ येथील डी.वाय. पाटील येथील कोल्डप्ले शो साठी आलेली तरुणाई ही दारूच्या नशेत मग्न असताना दिसतीये। मोठ्या संख्येने तरुण या ठिकाणी या शो साठी येत आहेत, मात्र काही तरुण हे मद्यप्राशन करताना दिसतायत आणि त्यामुळे पोलिसांचे दुर्लक्ष होते का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। कोल्डप्ले शो साठी मोठ्या प्रमाणात नवी मुंबई पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला आहे, मात्र भर दिवसा मद्यप्राशन करणाऱ्या तरुणांवर पोलिसांचं दुर्लक्ष होतंय का आणि यांच्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील सोनांबे शिवारामध्ये एक मोठा अपघात घडलाय। मुंबईहून यवतमाळला जात असलेल्या 20 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागली आणि आगीत संपूर्ण वाहन जळून खाक झालंय। सुदैवानं आग लागल्याचं समजताच इथला चालक ओम प्रकाश शुक्ला यानं तात्काळ वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवलं आणि त्यामुळे कोणालाही इजा झालेली नाही। घटनास्थळी पोहोचलेल्या समृद्धी महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली। सुरुवातीला ही आग इंजिन मधून लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय। रात्रीच्या सुमारास ओमप्रकाश शुक्ला हे आपल्या ट्रॅव्हलर्ससह 20 प्रवाशांना घेऊन यवतमाळला निघाले होते। पहाटे 4 वाजता सोनांबे शिवारामध्ये अचानक इंजिन मधून धूर निघू लागला। शुक्ला यांनी त्वरित वाहन रस्त्याच्या कडेला थांबवलं आणि प्रवाशांना गाडीतून खाली उतरवलं। सुमारे काही मिनिटातच ही आग भडकली आणि संपूर्ण वाहन जळून खाक झालं। समृद्धी महामार्गाचे प्रभारी अधिकारी मिलिंद सरवदे यांनी अग्निशमन दलाला घटनास्थळी पाठवलं। मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे। मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट अंतर्गत मुंबईला तब्बल 238 नव्या एसी लोकल ट्रेन मिळणार आहेत। एसी लोकल खरेदी करण्याचा प्रस्ताव पुन्हा रुळावर आला असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे। शनिवारी 18 जानेवारीला अश्विनी वैष्णव यांनी अनेक प्रकल्पांवर भाष्य केलं, तेव्हा त्यांनी एसी लोकल खरेदीबाबतही माहिती दिली। मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या फेज 3 आणि 3A अंतर्गत मुंबईत लवकरच 238 एसी लोकल ट्रेन धावणार आहेत। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार जून 2023 मध्ये मुंबई रेल्वे विकास महामंडळानं एसी लोकल ट्रेनसाठी जागतिक निविदा काढल्या होत्या। खरेदी रखडल्यामुळे हा उपक्रम पुढे ढकलण्यात आला होता। आता 18 महिन्यांनंतर एसी लोकल खरेदीवर पुन्हा एकदा भर देण्यात येत आहे। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या या बातमीपत्रात मनापासून स्वागत। देशातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसनं त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। कंपनीकडून यंदा कर्मचाऱ्यांना 6 ते 8% वाढ देण्यात येणार आहे। ही वेतनवाढ जानेवारी आणि एप्रिल अशा 2 टप्प्यात देण्यात येणार आहे। याआधी नोव्हेंबर 2023 मध्ये कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात आली होती। काही दिवसांपूर्वी इन्फोसिसच्या नारायण मूर्तींनी कर्मचाऱ्यांना या आठवड्यामध्ये 72 तास काम करण्याचा सल्ला दिला होता आणि त्यानंतर ही वेतनवाढ करण्यात येते। लातूर येथील कासार शिरसी येथे शेतीच्या वादातून बाप लेकाचा खून करणाऱ्या तिघांविरोधात कासार शिरसी पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला होता। अटक केलेल्या तिघांनाही निलंगा न्यायालयात शुक्रवारी हजर केलं असता न्यायालयाने सोमवारी 20 जानेवारी पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती। पोलिसांनी सांगितलं की निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथील सुरेश अण्णप्पा बिराजदार वय वर्ष 50 आणि त्यांच्या भावंडांसोबत गेल्या अनेक वर्षांपासून वडिलोपार्जित शेतीचा वाद सुरू आहे। गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये सुरेश बिराजदार आणि त्यांचा मुलगा गणेश आणि साहिल हे तिघे जण काम करीत होते। याच दरम्यान बसवराज अण्णाप्पा बिराजदार, सुनील अण्णाप्पा बिराजदार आणि लखन अण्णाप्पा बिराजदार हे सर्व शेतात येऊन लाठीकाठी तसंच दगडाने मारहाण सुरू केली। यामध्ये सुरेश बिराजदार यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा साहिल वय वर्ष 22 यांचा कासार शिरसी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसरा मुलगा गणेश बिराजदार हा सध्या गंभीर जखमी आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत। आता पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राइब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या।